अरे पोरगी कल घरात आहे. पैसे ठेवायचं आणि गावातनं नाही जिल्ह्यातनं गायब व्हायचं. कळलं काय? कुणी विचारलं तर काय सांगणार? तेजाचं काम होतं म्हणून. कळलं काय? त्या गाडीला स्टार्टर मारायचा आणि 80च्या स्पीडनं गायब व्हायचं इथनं. चला चालली का? कुणी काय विचारलं तर तेजा बिल फाडायचं. कळलं काय? हे काम आपण जरी केलं असलं तरी तेजाचं सांगण्यावरनं केलंय. काय? हो. रेशम, मी म्हणलं नव्हतं तुला, फक्त माझीच वाहणार, फक्त माझी. वहिनीला सोडू का जरा? नाही त्यांना घुसमट होत असेल ना. हे नाही याच्या प्रेमात हा माईसाहेब बोला ना. ए नावाजलेला गुरु, काय रे तुझी काय थेर चालले ते कळू दे की जरा आम्हाला. शालेंद्र मामा बोला. तुला काय लाज लज्जा शरम काही इकून खाली आहेस रे? काय 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 झालं मामा? ए हेकण्या, इकडं माई साहेबांनी एवढा मोठा लग्नाचा घाट घातलाय, सगळा जिल्हा बघतोय, पक्ष प्रमुख बघतात, अख्खा पक्ष बघायला लागला इकडं, आणि तू स्वतःच्या हिशोबात गुंतलायस होय? काय नाही रे, माईनी उगाच तुम्हाला डोक्यावर घेतलंय. नाही नाही मामा, ते म्हणजे आम्ही जरा हे वेगळं काम होतं त्यासाठी जरा बाहेर. ए जर माईंच्या नावाला बट्टा लागला की नाही तर समज तुझं नाव संपलंच, पण तुझं भवितव्य पण अंधारमय झालं म्हणून समज. आता बघ बाबा, स्वतःला वाचवतोस का स्वतःसाठी भला मोठा खड्डा तयार करतोस? नाही मामा. आता एक काम करायचं, काय 80च्या स्पीडनं निघायचं आणि बंगल्यावर यायचं. कळलं? हा हा आलो, 100%. हा आलो. अशा वेळेला कुठे चालले? म्हणजे जालिंदर मामाचा कॉल आलता, मला अर्जंट बोलवलंय. का बर? मला काय माहिती, जाऊन बघतो ना. एकतर नाही गेलो तर लय मोठं लपड होईल तिकडं. आई साहेबाच्या नजरात आपली किंमत झिरो होणार, आपलं टार्गेट कसं पूर्ण होणार? बरोबर आहे. ते रेशम वहिनीचं काय? आता
रेशम आता बेशुद्ध आहे ना, ती शुद्धीवर आली की माझं मी येऊन बघतो. तर तू इथनं अजिबात हलायचं नाही. हल्ला तर पायताना केस गाडीवर तुझी. चावी. आवाज काय झालं? अहो रेशम मोहिनी जरा गप बसा की. अहो गुरु भाऊ बाहेर गेलाय, येईल. मला गाणं तर ऐकू द्या. काय करत रेशम मोहिनी थांबा. सगळंच पाडलं की. कोण आहे? कोण आहे? सोडव मला, सोडव. काढ हे सगळं. यांचा आवाज. काढतो का नाही आता? वैदई इकडे हात सोड, हात सोड. दूर दूर गुरु गुरुदा गुरु बोलत सांगावं लागेल. चोल झालाय चोल. काय? त्याच्याचा गुरुदा त्याच्याचा गुरुदा नार्या, नार्या परत ये इकडे. त्याच्याचा गुरुदा. कोणी आहे का? कोणी आहे का इकडे? नार्या. वैद्य जगताप त्याच्याचा काही सोडत नाही. आता या गावात पण राहून उपयोग नाही. मी चाललो. वैद्य नार्या. आई, साडी अगं बरं झालं आलीस. मला सांग सुमित्रा काकूला आपण कोणती साडी फायनल केली ग? आई कपूर रेशमच्या घरी नाहीये. कुठे गेले नाही माहिती. म्हणजे कुठं गेली? पण फोन कर तिला, फोन कर. 5-6 फोन केले पण तिचा फोनच लागत नाही. असं कसं? माझ्या समोर लाव, माझ्या समोर लाव परत. नुसतंच टुकटुक होतंय. हा बाकी समजा झालंय, पण माझी साऊंड सिस्टीम आज माझ्या घरी म्युझिक वाजलं पाहिजे आणि एकच स्पीकर लाव. ठेवू का मग?
अरे वा सुमन, समजा साड्याचा तुमचा कारभार आटपलेला दिसतोय. कोणाला द्यायचे ते पक्क केलंयस ना तू. आणि ऐक जरा मोजक्याच बायकांना साड्या दे, समजा गावभर नको वाटत बसू. काय नंतर कोणी नेसत नाही, सगळं खर्च नुसतं वेस्टेजच येते. हा तुमचे स्पीकर का बंद झाले? मी घरात स्पीकर लावायला सांगितलंय. अरे बोला की काहीतरी घडा. अरे घरात वातावरण लग्नाचं आहे का दहाव्याचं आहे? हे तुमचे हे असले सुटकी चिरे पाहिले ना का समोरच्या माणसाचा पार उत्साहच मावळून जातोय. हे सुमन, त्या आधी मला कब्बर डोकं तरी शांत होईल माझं. अहो ते वैदेही काय पप्पा ते पुन्हा रेशमच्या घरी गेली होती. हं. आता तास दीड तास झाला तिच्या घरून निघाली पण अजून आली नाही. आणि आता बघा की रेशमचं घर 5-7 मिनिटावरच आहे. हा ना, पण ते हातातलं डबडं काय नुसतं फोटो काढायला नाचायला दिले का काय? अरे फोन करून बघ की तिला, लाव फोन. खूप वेळा केला पण फोन नाही लागत आहे तिचं. तायडे तू तू माझ्या समोर परत लाव. हं? परत करून बघ एकदा. नाही लावला ग. प्लीज कोणीतरी मदत करा. नार्या! काय नाऱ्या शेठ, आज गाडी एवढी फास्टात? थंडर नाऱ्या जिकडे थंडर तिकडे. कुठं शोधायचं तुला? कुठं शोधायचं? कागद उडला वाऱ्यावर आणि नाऱ्या आमचा नाही थाऱ्यावर. बरं नाही वाटत, चल दवाखान्यात जाऊ. चल दवाखान्यात ते तात्या मावशीकडे गेले होते, त्यांचा कॉल आलता, ते आजारी पडलेत म्हणून घाम. तुझ निघणार आहे. चल चल रे. कुठं? चांगल्या कामाला कुठायचं नसते. चल येतो का मी? ते तात्यांना जरा दवाखान्यात घेऊन जातो आणि येतो. चल म्हटलं ना. आयो 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 आयो. तुझ्या तात्यासने आणायला ॲम्ब्युलन्स पाठवलं त्याच्यात. कळले? आता गप गुमान चलतोस, सनई चौघडी लावू. त्याच्यादाचं फरमान आहे, गप गुमान चल. बस गाडीवर. बस बस बस.
नार्या, आता 1 मिनिट बी वाया न घालवता फाड फाड सांगायचं. सांग, पोरगी कुठे आहे? विचारलं मी, पोरगी कुठे आहे? आता ये, गुरुचा फोन का बंद येतोय? बोलशील ते शुभ बोलशील. जे व्हायचं नव्हतं तेच झालं. गुरुदाला सांगत होतो नको नको, त्याने काय ऐकलंच नाही. खरं खरं सांग, त्या रेशमचं गुरुवर प्रेम आहे का नाही? नार्या, मी शेवटचं विचारतोय, त्या रेशमचं गुरुवर प्रेम आहे का नाही? नारळ वाढवशा हा काय सांगणारच नाही. थांब 1 मिनिट जरा. तर आता रेशमचं गुरुवर प्रेम नाहीये. काय म्हणला? त्यांचं केव्हा ब्रेकअप झालं होतं दादा. ती सारखं नाही म्हणत होती. गुरुदानी बळजबरी लग्नाचा प्लॅन केला होता तुम्हाला पुढे करून. तुम्हाला फसवलंय त्यानं, गद्दारी केलीये, तुम्हाला अंधारात ठेवलंय गुरुनं. तुमच्या दोस्तीचा फायदा उचललाय गुरुनं. काही नाही केलं मी, काही नाही. का गेलं तिकडे, का गेलं? सगळं गुरुचा प्लॅन होता. मी काही नाही केलं त्याच्यात, मी काही नाही केलं. माझी काही चूक नाही त्यात. गुरु गुरु का केलंस तू? हे गुरु का केलंस? विश्वास उडला रे दोस्ता. स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तो तुझ्यावर. का केलंस तू हे? तुझ्यासोबत भाकरी मोडली, तुझ्यासाठी छाती पूर्ण केली मी. तूच पाठीवर वार केलास, लई रॉंग केलंस. दोस्ती यार गद्दारी केलीस तू गुरु. आता नाही. मी तुला म्हणलं होतं दोस्ता, आपली दोस्ती आहे तोवर ठीक. आपल्याशी दुश्मनी लई भागात पडली तुला. आता फक्त हिशेब. आता कोणाचंच ऐकत नसतोय मी. थंडर, इथंच थांबायचं. हो तेजात, पण मी थांब म्हणलं ना. हा विषय माझा गुरुचा आहे. तिचं प्रेम तुझ्यावर आहे, मग ती त्याच्यासोबत लग्न करायला कशी काय तयार झाली? तिच्या घरच्यांचा प्रेशर आहे तिच्या. तू म्हणतेस ना दोस्तासाठी वाटतं ते, खरं सच्चा दोस्त आहेस. काय बेअक्कल पोरगी आहे ही.
17-18 वेळा फोन केला तरी हिचा फोन लागना. असा कुठे दिलाय अर्गेट टाकून दिलाय तिने रेंज नाही यायला. इथं माझ्या पोरीचं लग्न तोंडावर आले आणि ही कुठं तोंड काळं करायला गेली काय कळना. अहो काय बोलताय, हळू बोला जरा. हे तायडे तू दरवाजा बंद कर. पाहुणे येत नाही घरात. पाहुणे येत ना घरात. मग आता काय सगळ्या पाहुण्याने हे स्टोरी सांगायची का आपण? काय बोलती. आणि ती जावई बापू परेशराव त्यांना काय उत्तर देणार आहे आपण? काय देणार आहे सांग ना. तुझ्याकडे आहे का काही उत्तर? काहीतरी कारण असेल ना, त्याशिवाय नाही वागणार गप्पू असं. कसलं कारण नाही? तेव्हा भरपूर तोंड उसकटून बडबड बडबड करत असते ती. वर बाकीच्यांना ते नियम संस्कार आणि याव ट्याव काय काय अक्कल शिकवत असती. आता तिला एक साधा फोन नाही करता येत. हो मी काय म्हणते, आपण बाहेर जाऊन शोधूया का तिला? शेजारी पाजारी विचारूया ना, म्हणजे आपल्याला कळेल. हा सुमन, तू आहे ना मला बदनाम करायची एक पण संधी सोडत जाऊ नको बरं का. असं शोधून आणाल ते काय हरवलेलं खेळ नाही का लहान पोराचं? शोधून आणू. आणि हे बघ, मी तिला शोधायला जाणार नाही. तुझी पोरगी आहे, तुला जायचं असेल तर तू जा. आई चल, आपण शोधूया ना तिला. चल. हा जा जा, तुम्ही बी जा. पोरगी आहे ना, एक दिवस माझी पूरी आबरू धुळीला मिळवणार आहे. चल ना, चल पटकन पटकन चल. कुठे गेली असेल ही पोरगी? कोणाला कळलं तर नसेल ना? समज तिच्या घरातलीने पोलीस केस केली आणि रेशमनं शब्द फिरवला तर? तिचं तुझ्यावर प्रेम आहे ना? अरे काय म्हणजे काय भावा. तेजा